लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच आता राजकीय वर्तुळातून अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश माधव बर्डे यांची पार्टीच्या सर्वच पदावरून हकलपट्टी करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश माधव बर्डे या पदाधिकाऱ्याने ऐन निवडणुकीच्या काळात पार्टीला व लोकसभेच्या उमेदवाराला बैठकीस धरण्याचे काम केले आहे. त्याने पक्षविरोधी भूमिका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज त्यांनी राजीनामा देण्याचा केविलवाना प्रयत्न करत अतिशय बालिशपणाने प्रदर्शन केले. या प्रकारे पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकाऱ्याला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आतापर्यंत अनेक वेळा पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी समज दिली गेली, तरीही त्यांच्याकडून पार्टी विरोधी भूमिका चालू ठेवल्या गेल्या. त्यामुळे कठोर निर्णय घेत त्याला भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने लोकशास्त्र न्यूजची त्यांनी पुढील अंकात खास बातचीत करणार आहे. बघूयात सविस्तर. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.